तुम्ही यायचंय सर आणता का, हो मी आणतो म्हणून इथं घेऊन आलेले आहेत त्या गोष्टी आणि दिलेले आहेत आपल्याकडे, त्या परत घेऊन सबमिट पण केलेले आहेत. मॅम सबमिट करणार आहे, असं कसं बिल आहे हे, म्हणजे असं नाही की मी आणून दिले आता तुम्ही घेऊन द्या, तुमच्या वेळेला मी आणून दिले आता तुम्ही तुमचं काम करा, असं नाही. त्यांनी ते प्रॉपर एंड पर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. I believe that he would be a very teacher over here, a good teacher, and he would do the things as he was before also. But now because he is at his place, his home, he is having some personal responsibilities as well. तुम्हाला माहितीच आहे सिझान त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी सरांकडे एवढ्या आहेत. थोडंसं सरांच्या मुलांची तब्येत ठीक नाहीये त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी, त्यामुळे कदाचित त्यांचं इथं थोडंसं कामावरती हे झालं असेल. त्यामुळे कोणाच्या मध्ये ह्याचं डिस्कशन नको आहे की सर को डेडलाइन के लिए मैम ने कभी कंपल्शन नहीं किया, बिकॉज ही यूज टू सबमिट थिंग्स लेट, पण ते काम व्यवस्थित करत होते म्हणून मी ह्या गोष्टी ठीक आहे सर दे दो एक दिन एक्स्ट्रा 2 दिन एक्स्ट्रा, आणि बऱ्याच जणांना हे करायचे, फक्त सरच एक्सेप्शनल नाहीये त्याच्यामध्ये. बट देन कसं होतं की खूप पण हे केलं की आपल्याला पण डिसिप्लिन लागत नाही. जितका समोरचा ऍडजस्ट करतो तितका आपण पण स्वतःला की नाही सर आपको डेडलाइन में सबमिट करना चाहिए. दैट इज व्हाई दैट डे आई टोल्ड इन द मीटिंग टू हिम कि दिस इज नॉट डन फर्स्ट टू 50 मीटिंग. तो ठीक है, एनीवेज बेस्ट विशेस टू हिम फॉर हिज फ्यूचर एंडेवियर्स and may God bless him with all the happiness whatever he deserves. He is a very good person as a human being. He is very nice, I know that. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे सरांचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे, कारण सरांनी एक एक्झाम दिलेली आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या मार्क्सनी सर हे झाले. तर आपण सगळेजण ॲज अ सिंहगड फॅमिली, बिकॉज ही इज फ्रॉम सो मेनी इयर्स, इज अ पार्ट ऑफ सिंहगड, तो आपण सगळेजण त्यांच्यासाठी एकदा क्लॅप करूयात की त्यांचं सिलेक्शन. आणि मी जे बोलले होते ऍडमिशनचं, ते सगळे ऍडमिशन्स तिकडे देण्याची कष्ट घ्या. येस मॅम. दिस इज नॉट ॲज प्रिन्सिपल. येस मॅम.